बरेच शेतकरी इथे काय करता, डायरेक्ट एवढं जवळजवळ लावता. इथे एकदम बेस्ट माप घेतलेले, जवळपास 1.5 फुटाच्या आसपास माप आहे मित्रांनो. असंच माप मक्याला घेतलं पाहिजे. पण ठिबकवर शेतकरी काय करतो, मी पाहिलेले एवढ्या फुटावर मक्यात. त्याच्यामुळे काय होतं, या दोघांची जी आहे इथे पेस कमी भेटते आणि हे जे पान आहे, हा जो पान एवढा डेव्हलप झाला आहे तर इथे डेव्हलप होत नाही. आणि 2 झाडांमधलं अंतरी तुम्ही एकदम बरोबर घेतलंय बिल्ला असतं, तरी इथे थोडंसं कमी झालंय बाईंमुळे 9 इंच. तर एकदम बेस्ट आहे. या असंच माप पाहिजे. याच्याने काय फायदा होतो मित्रांनो, हा स्टेम चांगला बनतो. याचा स्टेम बघा, आता तुम्ही प्रत्येक स्टेम बघा. तर हा स्टेमचा फायदा तुम्हाला पुढे भविष्यात जेव्हा कणीस येतं त्या कणसावर खूप मोठ्या प्रमाणात चांगला होतो. म्हणजे पुरेपूर A to Z जे कणीस भरतं त्याच्यासाठी याचा खूप मोठा फायदा होतो. इथे बरेच शेतकरी काय घाबरता की इथपर्यंत पाणी पोहोचेल का, म्हणून शेतकरी काय करतात, जवळ लावतात आणि इथे खूप मोठं म्हणजे 20-30% नुकसान होऊन जातं त्याच्यामुळे. तर लावताना ही चुकी शक्यतो तुम्हाला लावायचं असेल, मक्का लावायचा असेल ठिबकवरती, तर कमीत कमी 1.5 फूट अंतर 2 सरींमधलं पाहिजे आणि 2 झाडांमधलं अंतर 9 इंच पाहिजे. एकदम बेस्ट घेतलेलं आहे. तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकता, माझ्याकडे वरती पूर्ण प्लॉट बघू शकता, ग्रोथ बघू शकता प्लॉटची पूर्ण A to Z ग्रोथ बघा तुम्ही. एकदम एक्सलंट बसवला आहे त्यांनी. याचं कारण एकच आहे, पेसिंग आणि माप.